नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. एक आवाहन. न्यूज डंकाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. मोदी 3 या विशेषांकाचं प्रकाशन 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दादरमधील शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते या अंकाचं प्रकाशन होईल. यानिमित्त आमच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांसाठी महासंवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ॲनालायझरचे सुशील कुलकर्णी आणि न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी यांच्याशी आपल्याला संवाद साधता येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण जरूर यावं. त्यासाठी आमच्या मोबाईल क्रमांकावर आपल्या सहभागाची नोंदणी करावी ही विनंती. विषय कुठलाही असो, केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं आणि तशी विधानं करत बसायचं असा पायंडाच जणू महाविकास आघाडीमधील नेत्यांनी पाडला असल्याचं आता दिसून येऊ लागले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असोत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे असोत किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असोत, केवळ राजकीय विधानं करायची आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हेच काम सध्या या मंडळींकडून सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. ड्रग्ज आणि ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणाबद्दल राजकीय विधान करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता सुज्ञ लोक विचारू लागलेत. आज पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत या तपासाबद्दल काय नेक्सस बाहेर येतं याची आम्ही वाट बघतोय असं एक विधान केलं. ठीक आहे, याबद्दल वाट तर संबंध महाराष्ट्रच बघतोय. त्यासाठी तपास पूर्ण व्हावा लागेल आणि त्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतीलच. त्यासाठी धीरही धरावा लागणार आहे. तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणतात, तसाच काहीचा प्रकार हा पोलीस तपासातसुद्धा असतो. आरोपी सापडल्यानंतर त्याची चौकशी, त्यात आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे, त्याला कोणाची फूस होती, त्यातून झालेली आर्थिक उलाढाल, अशा एक ना अनेक गोष्टी पोलिसांना तपासाव्या लागत असतात. तेव्हा कुठे हा तपास एखाद्या निष्कर्षापर्यंत जातो आणि त्यानंतर मग न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करणं वगैरे ह्या कायदेशीर प्रक्रिया सुरू होत असतात. आज आरोपी सापडला म्हणजे 1-2 दिवसात सगळ्या गोष्टी बाहेर आल्या असं होत नाही. त्यासाठी पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी या सगळ्या कायदेशीर बाबी असतात. ड्रग्ज प्रकरणातील संशयित ललित पाटील सध्या पोलीस कोठडीत आहे आणि तो पोलीस कोठडीत असताना जे काही त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे त्यातून काही जणांची नावं निष्पन्नसुद्धा झाली आहेत. त्यांना पोलिसांनी अटकही केलेली आहे. त्यामुळं हा तपासाचा भाग सुरू असताना पोलिसांचं कुठं मानसिक खच्चीकरण होऊ नये, त्यांच्यावरती कसलाही दबाव येऊ नये असं वातावरण खरं तर सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ठेवणं अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवानं तसं होताना आज तरी दिसत नाही. याबाबतीत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय प्रश्नांना किंवा राजकीय विधानांना प्रत्युत्तर देणं टाळलं आहे. हेच एक अत्यंत जबाबदार गृहमंत्री म्हणून त्यांचं वागणं किंवा त्यांची ही जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे असंच म्हणावं लागेल. राजकीय विरोधकांनी या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करून गेल्या आठवड्याभरामध्ये जे काही आरोपांचे बाण सत्ताधारी महायुती सरकारच्यावर सोडलेले आहेत त्याला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमानं उत्तरं दिलेली आहेत. सुरुवातीला ललित पाटील याला जेव्हा अटक केली त्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी याबद्दल यातून मोठं नेक्सस बाहेर येईल आणि अनेकांची तोंड बंद होतील वगैरे अशाचं एक विधान केलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी परवा कंत्राटी नोकर भरती संदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना ललित पाटील आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्याला 2020मध्ये अटक केल्यानंतर त्याची न झालेली चौकशी, माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेला फोटो याबद्दल एक सूचक विधान केलं होतं. त्यानंतर मात्र त्यांनी या प्रकरणावर बोलणं टाळल्याचं आपल्याला दिसून येतं. या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय विधानांना एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणं योग्य समजलेलं नाही. तपास करणारे पोलीस अधिकारी असोत, वरिष्ठ अधिकारी असोत, यांचं मानसिक खच्चीकरण कुठेही होता कामा नये. तपासामध्ये त्यांना अपेक्षित मोकळीक असायला हवी ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका यातून स्पष्ट होते. त्यामुळं या प्रकरणाचा तपास सुरू असताना किंवा झाल्यानंतर जे गृहमंत्री म्हणतायत ते नक्की बाहेर येईल. त्यासाठी सगळ्यांनी थोडा धीर धरणं आवश्यक आहे.
आता खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कंठा लागली आहे की यातून काय नक्सेस बाहेर येतं। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज एक आरोप करत आहेत। ललित पाटील यांना शिवसेना पक्षात प्रवेश कुणी दिला, कोणाच्या मध्यस्थीने दिला गेला, यामध्ये मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, त्यांची चौकशी करावी अशी मागणी ते करत आहेत। मात्र या सगळ्या आरोपांना किंवा विधानांना गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही प्रत्युत्तर दिलेलं नाही। ही बाब या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे। वास्तविक महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख असताना या देशातले सुप्रसिद्ध उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचा प्रताप एका पोलीस अधिकाऱ्यानंच केला होता। हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातला गृह विभागाचा इतिहास आहे। त्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं, काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्याबद्दल काय बोलावं। एकूणच काय तर ड्रग्ज आणि ललित पाटील या प्रकरणाच्या तपासादरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही संयमी आहे। या ना कारणास्तव राजकीय विधान करून या प्रकरणाचा वापर 100% राजकारणासाठी कसा करता येईल हे एकीकडे बघितलं जात असताना दुसरीकडे राज्य सरकार म्हणून गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही वाखाणण्यासारखी आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।